नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण द्वितीय घटक चाचणी परीक्षा 2025 इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 म्हणजेच भूमिती प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 19 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा। 5 गुण। 1. समांतरभुज चौकोन PQRS मध्ये जर Q बरोबर 50 तर P बरोबर किती? उत्तर पर्याय क्रमांक B 130। 2. एकाच प्रतलातील समान केंद्र परंतु भिन्न त्रिज्या असलेल्या वर्तुळांना टिंबटिंब वर्तुळे म्हणतात। उत्तर पर्याय क्रमांक B 1 केंद्री। 3. एका वर्तुळाची त्रिज्या जर 3.5 सेमी असेल तर त्याचा व्यास 7 सेमी त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो। 4. टिंबटिंब हा वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते। उत्तर पर्याय क्रमांक D व्यास। 5. समभुज चौकोनाचे सम्मुख कोन जर 2x आणि 3x वजा 40 अंश आहेत तर x ची किंमत किती असेल? उत्तर पर्याय क्रमांक 4 D 40। प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा। 2 गुणांसाठी ॲक्टिव्हिटी आहे। उत्तरे लिहून दिलेली आहेत। वर्तुळाची माहिती इथे लिहायची आहे। जीवेचं नाव रेख PRST, त्रिज्या OS, OM, OQ, OT, व्यास ST आणि केंद्रीय कोन QOM किंवा MOQ कोणतेही आपण लिहू शकतो किंवा इथं SOQ सुद्धा हा केंद्रीय कोनच आहे। 2. चौकोन PQRS मध्ये लगतच्या बाजूंची जोडी। बाजू PQ, बाजू QR, बाजू PS, बाजू SR। लगतच्या कोनांच्या जोड्या कोन P, कोन Q, कोन R, कोन S कोणत्याही तुम्ही जोड्या लिहू शकता। पुढील प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 1. समांतरभुज चौकोन ABCD मध्ये ADC 70 अंश, बाजू AD बरोबर 15, BAD बरोबर किती व बाजू BC काढा। BAD 110 येणार आहे। सम्मुख कोनांची बेरीज 180 असतात कारण ते पूरक कोन असतात। BC बरोबर 15 सेंटीमीटर उत्तर येणार आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर XY बरोबर 4.5 सेमी, YZ बरोबर 2.5 सेमी, XZ बरोबर 5.5 सेंटीमीटर। 3. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे तर जीवेची लांबी काढा। जीवेची लांबी 32 सेंटीमीटर येणार आहे। प्रश्न क्रमांक 3 त्यातील खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा। 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे। आयत दिलेला आहे, त्याची लांबी 24 सेंटीमीटर, रुंदी 7 सेंटीमीटर। पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र वापरून कर्ण काढायचा आहे। यासाठी वर्ग आणि वर्गमूळ पाठ पाहिजेत। AC बरोबर 25 येणार आहे। 25 चा वर्ग 625 आहे। 2. O केंद्र असलेल्या वर्तुळात त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे। जीवेची लांबी 8 सेंटीमीटर आहे तर जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा। त्यासाठी खालील कृती पूर्ण करा। येथेही पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र वापरायचं आहे। कोन OMP मध्ये M हा 90 अंशाचा कोन आहे। पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र जर वापरलं तर आपल्याला पटकन उत्तर मिळणार आहे। OM बरोबर 3 सेंटीमीटर। उत्तर वर्तुळ केंद्र O पासून जीवा PQ पर्यंतचे अंतर 3 सेंटीमीटर आहे। प्रश्न क्रमांक 3 ब कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। 6 गुणांसाठी त्यातील पहिला प्रश्न, त्रिकोण PQR असा काढा की कोन P बरोबर 70 अंश, R बरोबर 50 अंश, PR बरोबर 7.3 सेंटीमीटर या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा। 2. त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर, XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा। 3. चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेंटीमीटर आहे तर चौरसाची बाजू काढा। 4. समांतरभुज चौकोनाच्या 2 लगतच्या बाजूंचे गुणोत्तर
3 4 आहे. जर त्याची परिमिती 112 सेंटीमीटर असेल तर त्यांच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. या दिलेल्या 4 उपप्रश्नापैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्यापैकी आपण इथे चौथं उदाहरण सोडवून दिलेलं आहे. 3x अधिक 4x अधिक 3x अधिक 4x बेरीज केली 14x. 14 ने 112ला भागाकार केला. x बरोबर 8 आले. xच्या ठिकाणी 8 किंमत ठेवली. 3 8 24 आणि 4 8 32. 24 आणि 32 बाजूची लांबी येणार आहे. पहिला आणि दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे. परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ आकृती काढायची आहे त्रिकोणामध्ये. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. धन्यवाद.